जेव्हापासून मालकिणीने मला कामावर ठेवले तेव्हापासून मी खूप आनंदी होतो. कारण माझ्या पगाराव्यतिरिक्त ती मला दररोज 500 रुपये तर कधी 600 रुपये देत होती. पहिल्यांदा जेव्हा मालकिणीने मला 500 रुपयांची नोट दिली तेव्हा मी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागलो. तिने हसून माझे केस तिच्या हाताने विस्कटले आणि म्हणाली, "तू खूप देखणा तरुण आहेस आणि तुझ्या वयाच्या मुलांची तर खूप मज्जा आहे." मालकिणीचे शब्द असे होते की मी 2 पावले मागे झालो. ती साधारण 40 वर्षांची बाई होती, पण सर्व प्रकारचे रंगीबेरंगी कपडे मोठ्या आनंदाने घालत होती. नेहमीच मेकअप करत होती आणि स्वतःच्या आरोग्याची आणि फिटनेसचीही पूर्णपणे काळजी घेत होती. मी मागे झाल्यावर ती हसली आणि म्हणाली की, "काय झालं? एवढा का घाबरलेला आहेस?" असं म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर थापट मारली आणि म्हणाल्या की, "तुला अजून पैसे हवे असेल तर मला सांग, लाजू नकोस." तिने एक डोळा बंद केला होता. मी फक्त तिच्याकडे बघत राहिलो. असे केल्यावर ती फक्त हसत हसत निघून गेली. मी जाताना त्यांच्याकडेच बघत होतो. किती विचित्र बाई होती. तिचा नवरा खूप म्हातारा पण अत्यंत श्रीमंत माणूस होता. वयाच्या 80व्या वर्षीही त्या माणसाने संपूर्ण व्यवसाय एकट्याने सांभाळला होता. तो बाहेरच्या देशातही जात होता. त्या दोघांना मूलबाळ नव्हतं. मालकीण आपला जास्त वेळ शॉपिंग आणि दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये घालवत होती. कधी ती पार्टीला जात होती तर कधी आपल्या मित्रांसोबत पिकनिकला जात होती. जास्त करून ती आपला वेळ फिरण्यातच घालवत होती. ती जेव्हा घरी असायची तेव्हा ती नोकरांसोबत हसत मस्करी करत राहायची. मी 31 वर्षाचा तरुण होतो, पण गरीब कुटुंबातील होतो. गरीब असूनही मी 12वी पर्यंत शिकलो, पण मला कुठेही नोकरी मिळाली नाही. म्हणून मी एका मालकिणीच्या घरी नोकरी पत्करली. इथे पगार देखील खूप चांगला मिळत होता आणि काम देखील जास्त नव्हतं. तसं सर्व काही ठीकठाक होतं, पण मला मालकिणीची एक गोष्ट खूप विचित्र वाटत होती. ती म्हणजे की या घरात एकही महिला नोकर नव्हती. सगळे पुरुषच होते आणि मालकीणबाई पुरुषांकडूनच सगळी कामे करून घेत होत्या. स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी देखील एक पुरुषच नोकर होता. मुख्यतः माझं काम एवढंच होतं की मी माझ्या मालकिणीसोबत कायम राहायचो. ती जिथे जायची तिथे ती मला सोबत घेऊन जायची. मलाही ड्रायव्हिंग माहीत होतं, त्यामुळे मी पण गाडी चालवायचो. खरं तर माझी मज्जाच होती. ती जिथे पण पार्टीला जायची तिथे मला सोबत घेऊन जात होती आणि तिच्यासोबतच टेबलवर बसून खाऊ पिऊ घालत होती आणि ती मला कामाव्यतिरिक्त देखील पैसे देत होती. त्यामुळे मी तिची सगळी कामे पळतच करत होतो. तसं तर माझं नाव समीर होतं, पण मालकीण मला सॅम म्हणून हाक मारत होती. मी सुद्धा माझ्या मालकिणीचे काम खूप आनंदाने करायचो. कधीकधी मी स्वतः माझ्या मालकिणीला पान आणि बिडीसाठी पैसे द्या असे सांगायचो. ती आनंदाने मला पैसे द्यायची. एक दिवस मी माझ्या मालकिणीसोबत रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. त्या गप्पा मारण्यासाठी आपल्या कुठल्या तरी मित्राची वाट बघत होत्या. पण मालकिणीच्या मित्राने सांगितले की ते कुठल्या तरी महत्त्वाच्या कामात गुंतले आहे, त्यामुळे ते येऊ शकत नाही. ते ऐकून मालकीण स्तब्ध झाली आणि मला म्हणाली की, "चल सॅम, आज मी तुझ्याशी गप्पा मारते." ती मला माझ्याबद्दल विचारू लागली, पण गप्पा मारत असताना माहीत नाही त्यांना काय झालं होतं, त्या सतत माझ्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक बघत होत्या आणि मला अचानक म्हणाल्या की, "जा, आपल्यासाठी सिगारेट घेऊन ये." ते ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं, कारण यापूर्वी त्यांनी माझ्याकडे अशी कधीच मागणी केलेली नव्हती. मी गेलो आणि 2 सिगारेट घेऊन आलो. एक सिगारेट त्यांनी मला दिली, कारण मी स्वतः सिगारेटचा शौकीन होतो. मी दिवसातून 2-3 तरी सिगारेट पित होतो, त्यामुळे त्यांच्या हातातून मी सिगारेट घेतली. पण मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा मालकिणीने स्वतः आपल्या तोंडात सिगारेट घातली आणि लायटरने पेटवली. माझी मालकीण सिगारेट ओढते याचं मला आश्चर्य वाटलं. मी माझ्या मालकीणीला सिगारेट ओढताना पाहत होतो. तिला बघून असं वाटत नव्हतं की ती पहिल्यांदा सिगारेट पित आहे. ती सिगारेट ओढणाऱ्यासारखी धूम्रपान करत होती, पण माहीत नाही सिगारेट पिताना ती कसल्या खोल विचारात गढली होती. मी माझ्या मालकिणीकडे बघत होतो, पण त्यांची नजर माझ्याकडे नव्हती, तर माझ्या मागे बसलेल्या टेबलवर खिळली होती.
कितीतरी वेळ ती डोळे बंद न करता कोणाकडे तरी बघत होती. मी वळून पाहिले तर एक तरुण मुलगा आणि मुलगी तिथे बसले होते. त्यांना बघून असं वाटत होतं की ती मुलगी डेटवर आली आहे आणि आपल्या घरी स्थळ आणण्यासाठी जबरदस्ती करत आहे. पण तो मुलगा सतत काहीतरी बहाणे सांगत होता. आपल्या गरिबीचं रडगाणं गात होता. माझ्या लक्षात आले की मालकिनीची नजर फक्त त्या तरुणाकडे होती. ती सतत त्याच्याकडे पाहत होती आणि थंडपणे उसासा टाकत होती. सिगारेट पीत असताना अचानक मालकिनीचे डोळे ओले झाले. त्यानंतर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हाताने डोळे चोळले आणि माझ्याकडे बघितले. तिने पटकन आपली नजर चोरली आणि म्हणाली की सिगारेटच्या धुरामुळे डोळ्यात पाणी आलंय. पण हा ओलावा तिच्या आवाजात दिसत होता. कुठून आला ते कळत नव्हतं. पण आज मालकीन मला खूप उदास वाटत होती. नाहीतर नेहमीच त्या हसत राहत होत्या. मी मालकिनीला म्हणालो की चला आपण घरी जाऊया. तर त्या म्हणाल्या की जाऊयात, एवढी पण काय काय आहे. मग त्यांनी समोर ठेवलेल्या प्लेटमधून एक टिश्यू पेपर घेतला आणि आपल्या पर्समधून पेन काढला आणि त्या टिश्यू पेपरवर काहीतरी लिहिले. तिने तो गुंडाळला आणि मला दिला आणि म्हणाली, हे बघ, मागे बसलेल्या तरुणाला दे आणि त्याला सांग की मी ते दिलं आहे. मी तो टिश्यू पेपर घेतला आणि त्या तरुणाकडे दिला. तो माझ्याकडे बघू लागला आणि त्याच्यासमोर बसलेली मुलगी देखील माझ्याकडे बघत होती. तो म्हणाला की हे काय आहे. मी मागे मालकिनीकडे बोट दाखवले. मी म्हणालो की ती माझी मालकीण आहे. त्यांनीच हा टिश्यू तुमच्यासाठी दिला आहे. त्या मुलाने मागे मॅडमकडे बघितले आणि हसला. मग त्याने टिश्यू उघडून बघितला आणि हसतच आपल्या खिशात घातला. मला तर काही समजत नव्हतं की नेमकं हे काय होत आहे. जर तो तरुण माझ्या मालकिनीला ओळखत असता तर तो उठून त्यांच्यासोबत बोलायला नक्कीच आला असता. जर तो अनोळखी होता तर त्याच्यासमोर एवढी सुंदर मुलगी बसलेली असूनही तो माझ्या 40 वर्षाच्या मालकिनीला का फ्लर्ट करत होता. जिच्या वाढत्या वयाच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या होत्या. टिश्यू पेपरवर नेमकं काय लिहिलं होतं ते मी बघितलं नव्हतं. काहीतरी नक्कीच गडबड होती. असो, मालकीन मला म्हणाली, चल, माझे काम झाले. त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. त्यांचे कोणते काम झाले होते. आम्ही परत आलो आणि मी बेडवर झोपलो. तेच रेस्टॉरंटचे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर दिसत होते. तीनदा तीनदा त्या तरुण मुलाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. मला जेमतेम झोप लागली होती. तेव्हा मला पार्किंग एरियातून बाहेर गाडी सुरू झाल्याचा आवाज आला. मी घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 2 वाजले होते. मी विचार करू लागलो की कोण आहे ते एवढ्या रात्री उशिरा बाहेर जात आहे. मला तर झोप येत नव्हती. म्हणून मी उठलो आणि लॉनच्या दिशेने चालू लागलो. जेव्हा मी लॉनच्या तिथे पोहोचलो तेव्हा मला दिसले की ती गाडी खूप वेगाने गेटच्या बाहेर गेली होती. माझी मालकीण गाडीत बसलेली होती. मोकळे केस आणि फुल मेकअप करून ती तिच्या वयापेक्षा खूपच लहान दिसत होती. मला आश्चर्य वाटलं होतं की ती यावेळी कुठे जात होती. वॉचमनने दार बंद करताच मी वॉचमनकडे आलो आणि म्हणालो, यावेळी मॅडम कुठे चालले आहे. माझं बोलणं ऐकून त्याने माझ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, असा प्रश्न विचारणारा तू कोण आहेस. हा प्रश्न तर कधी मालकांनी देखील मॅडमला विचारला नाही की रात्रीच्या यावेळी त्या कुठे जातात. मॅडमला कधीच त्यांच्या गोष्टीत हस्तक्षेप केलेला आवडत नाही. वॉचमनचं बोलणं ऐकून मी पुन्हा माझ्या खोलीत आलो आणि विचार करू लागलो की याचा अर्थ मालकीण सुरुवातीपासूनच यावेळी बाहेर जाते आणि मालक देखील त्यांना नकार देत नाही. पण यावेळी त्या एवढा मेकअप करून कुठे जातात. पहाटे 5च्या सुमारास गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकू आला. ही मालकिणीचीच गाडी होती. गाडीचा आवाज ऐकून आम्ही क्वार्टरमधून घरामध्ये आलो. मी घरात प्रवेश केला तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. मी आजच्या कामाबद्दल विचारण्यासाठी मॅडमजवळ आलो होतो. पण त्यांचा नोकर म्हणाला की त्या आता झोपलेल्या आहे. जेव्हा त्या उठतील तेव्हा आम्ही तुला बोलवू. मालक परदेशात होते आणि जेव्हा ते घरी येत होते तरी दोघे वेगवेगळ्या रूममध्ये झोपत होते. माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की मालक जास्त करून परदेशातच राहत होते आणि जेव्हा पण कधी घरी येत होते
मालकीनबाईंचा मूड खराब होत होता. मी कधीच त्यांना मालकांशी हसून बोलताना बघितलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मालकिनीला घेऊन बाहेर गेलो तेव्हा त्या मला त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेल्या जिथे तो तरुण मुलगा आम्हाला भेटला होता. यावेळेस मी जे काही बघितलं ते पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. आम्ही रेस्टॉरंटच्या आतमध्ये गेलो त्यावेळेस तो तरुण मुलगा घड्याळात पाहून जशी काय माझ्या मालकिनीचीच वाट बघत होता. जशी त्या तरुणाची नजर मालकिनीवर पडली तो पटकन हसतच उभा राहिला. मालकीन देखील त्याच्याकडे बघून हसली आणि म्हणाली की तू बाहेर गाडीत जाऊन बस. मी स्वतः जेवण करून बाहेर येते. ते ऐकून मला फार आश्चर्य वाटलं, कारण त्या जेव्हा कधी आपल्या मित्रांना भेटायला येत होत्या मला सोबतच बसून जीव घालत होत्या. कधीच मला असं बाहेर पाठवलं नव्हतं. मी म्हणालो, ठीक आहे मॅडम. जसं मी बाहेर जाऊ लागलो मालकिनीने माझ्या हातात 1000 रुपयांची नोट दिली आणि म्हणाली की बाहेर जाऊन काहीतरी खाऊन घे. असं म्हणत ती त्या तरुणाकडे गेली. त्याचा हात हातात घेतला आणि मग त्याच्यासमोर खुर्चीवर बसली. दोघेही हसून एकमेकांसोबत गप्पा मारू लागले. मी तर एक नोकर होतो त्यामुळे बाहेर आलो आणि माझ्या गाडीत जाऊन बसलो. पण माझी भूक पूर्णपणे मरून गेली होती. मला अजूनही माझ्या मालकिनीचा स्वभाव समजू शकला नव्हता. ती एक अशा प्रकारची स्त्री होती जी नेहमी तरुण मुलांकडे आकर्षित होत होती. मला माहीत नाही तिने त्या दिवशी त्या टिश्यूवर काय लिहिले होते. तो तरुण तिला का आणि कशासाठी भेटत होता. मालकिनीसाठी त्याने त्याच्या मैत्रिणीचा त्यागही केला होता, जी मालकीणपेक्षा खूपच सुंदर होती आणि तरुण होती. कदाचित त्या तरुणाने मालकिनीची फक्त संपत्ती बघितली होती, जी त्यांच्याजवळ खूप होती. 5 तासानंतर मालकीण परत आली तेव्हा फार खुश होती. तिने मला विचारलं की तू काही खाल्लं का? मी म्हणालो, हो जेवलो. मी शांतपणे गाडी चालवत होतो. मी तीनदा मॅडमकडे बघत होतो. माहीत नाही त्या काय विचार करत होत्या. गाडीतून उतरण्यापूर्वी त्यांनी पर्समधून 2000 रुपये काढले आणि मला दिले. मी म्हणालो, मॅडम मला याची गरज नाही. त्या म्हणाल्या, आज मी खूप खुश आहे त्यामुळे तू हे पैसे ठेव. हे मी तुला माझ्या खुशीने देत आहे. मी ती 2000 रुपयाची नोट त्यांच्या हातातून घेतली. ती गाडीच्या खाली उतरली आणि गुणगुणतच घराच्या आतमध्ये निघून गेली. आज ती खरंच खूप आनंदी होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आता रोजच असं घडू लागलं होतं. मालकीण रोज रात्री 2 वाजता जात होती आणि सकाळी 5 वाजता परत येत होती. पण एक दिवस मी बघितलं की मालकीण रडतच परत आली आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून गेली. पण मी विचार करत होतो की मालकिणीला नेमकं काय झालं आहे. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कामानिमित्त लॉनमध्ये गेलो तेव्हा मालकीण सोफ्यावर बसून टी व्ही बघत होती. पण त्यांचं लक्ष मात्र दुसरीकडेच कुठेतरी होतं. त्यांच्या डोळ्यातून तीनदा अश्रू येत होते. मी बऱ्याच महिन्यापासून त्यांच्यासोबत राहत होतो म्हणून मला त्यांच्याबद्दल थोडीशी सहानुभूती वाटत होती. मी त्यांना विचारलं, तुम्हाला काय झालं आहे मला सांगा. माझं बोलणं ऐकून ती म्हणाली, सॅम त्याने माझ्यासोबत चांगलं केलं नाही. असं म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली. मला समजलं होतं की त्या मुलाने त्यांना धोका दिला आहे. मी मालकिणीला म्हणालो की नवऱ्याशिवाय चांगलं कोणीच नसतं. माझं बोलणं ऐकून ती हसली आणि म्हणाली, जर एखाद्या स्त्रीला नवरा नको असेल तर तिने काय करावे? मला रात्रीपर्यंत कुठल्याही किमतीत 5 तरुण मुलं हवी आहेत. जर तू माझं काम केलं तर मी तुला मालामाल करेल आणि त्या मुलांना देखील मोठी रक्कम देईल. त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागलो. असं म्हणत असतानाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या परिसरात असे तरुण होते ज्यांना अशीच नोकरी करायची होती, ज्यात त्यांना चांगले पैसे मिळू शकतील. मी त्या तरुण मुलांना सांगितल्यावर ते सगळे तयार झाले. पण मी फक्त 5च तरुण आणले होते आणि त्यांना मालकिणीच्या ताब्यात दिले. मालकिणीने त्यांना चांगले कपडे दिले आणि त्यांना परिधान करून तयार होण्यास सांगितले. ते देखील कपडे घालून तयार झाले. आम्ही सगळेजण पुन्हा त्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. तो तरुण देखील तिथेच टेबलवर बसलेला होता. आम्हाला सर्वांना मालकिणीसोबत बघून काय माहीत पण त्याला खूप राग आला आणि तो मालकीणजवळ येऊन म्हणाला की मला तुझ्याकडून ही आशा नव्हती. मालकीण म्हणाली, जर तुला माझ्याशी संबंध ठेवायचे नाही
तर मग तुला काय करायचं? मी काहीही करेल. त्या तरुण मुलाचा चेहरा रागाने लाल झाला आणि तो म्हणाला की माझ्या नकारामुळे माझे तुझ्याशी असलेले नाते संपुष्टात येऊ शकत नाही. त्याने सर्व मुलांना सांगितले की इथून निघून जा आणि खबरदार पुन्हा जर या बाईसोबत दिसलात तर. ती सगळी मुलं माझ्याकडे टक लावून पाहू लागली. मलाच काही कळत नव्हतं. मी म्हणालो, भाऊ, मालकिनीचा काही आक्षेप नसताना हे सगळं सांगणारा तू कोण आहेस? तो तरुण म्हणाला की मी त्यांचा मुलगा असून आईजवळ कोणालाही सहन करू शकत नाही. त्या तरुणाचं बोलणं ऐकून मला मात्र आश्चर्याचा धक्का बसला होता. तो तरुण मालकिनीच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा होता. मालकिनीने माझ्या मालकाशी दुसरे लग्न केले होते. पहिला नवरा गरीब होता म्हणून मालकिनीने त्याला घटस्फोट दिला होता. पैशाच्या लोभामुळे तिने माझ्या मालकाशी लग्न केले. त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती, पण त्याच्याकडे मालकिनीला प्रेम देण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी वेळ नव्हता. मालकिनीला नंतर या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागला. त्या दिवशी तिने त्या तरुणाला पाहिले तेव्हा तिने आपल्या मुलाला ओळखले. तिने टिश्यू पेपरवर तिचे नाव लिहिले आणि त्याने तिला ओळखले. ती रोज त्याला भेटायला जायची आणि त्याला आपल्यासोबत येऊन राहायला सांगायची. पण त्या मुलाला हे मान्य नव्हतं. तो म्हणत होता की मी अशा बाईसोबत राहणार नाही, जिने परपुरुषासाठी माझ्या बापाला सोडलं. म्हणूनच मालकीण त्या मुलांसोबत त्याच्यासमोर आली होती, जे त्याला सहन होणार नाही आणि तेच घडले. त्या मुलाने मालकीणसोबतचे नाते कबूल केले, पण तरीही तो त्यांच्यासोबत राहायला आला नाही. आपल्या वडिलांजवळच राहत होता. हे नक्की झालं होतं. तो रोज त्यांना भेटायला येत होता आणि तासनतास गप्पा मारत होता आणि माहीत नाही मी काय विचार करत होतो. कधी कधी सत्य हे डोळ्यांना दिसत नसतं. सत्य काही वेगळंच असतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला